नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. देशपांडेंना त्यांचा भूतकाळ आठवू लागतो. थंडीचे दिवस होते. मिलान शहरामध्ये कडाक्याची थंडी पडली होती. देशपांडे उबदार पेहरावामध्ये काचेच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. बाहेर बर्फ पडत असल्यानं निसर्गानं पांढरी शाल ओढल्यासारखं दिसत होतं. कोपऱ्यामध्ये असलेलं अग्निकुंड धगधगत होतं, त्यामुळे घरातलं वातावरण मात्र उबदार होतं. खिडकी बाहेर पाहत देशपांडे विचार करायला लागले. इथं सारं काही आहे, पण भारतामध्ये जे सुख असतं ते इथं नाही. त्यांना कालचा प्रसंग आठवला. त्यांचं विचारचक्र वेगानं धावू लागलं. ती कायराच होती का आणखी कोणी? आणि जर ती कायराच आहे तर मग ती इथपर्यंत कशी काय पोहोचली? कोण आहे तिच्या मागे? असे अनेक प्रश्न त्यांना पडले. मिलान शहरामध्ये कायराला पाहून देशपांडे अस्वस्थ झाले. तिचा विचार करता करता ते स्वतःकडे वळाले. आपण कोण आहोत? आपण असे का वागतोय? आपण खरंच इथे सुखी आहोत का? असे अनेक प्रश्न त्यांच्या भोवती फेर धरून नाचू लागले. आतापर्यंत मी प्रचंड पैसा कमावला. सर्व साधन संपत्तीचा मी मनसोक्त उपभोग घेतला. पैशाच्या बळावरती सुख समृद्धी मी अनुभवतोय. एवढं सारं असतानाही मला सत्ता साधन संपत्तीचा मोह काही सुटता सुटत नाही, याची जाणीव त्यांना होत गेली. गरिबीमुळे त्यांना लहानपणी शाळा सोडावी लागली. लहानपणी रस्त्याच्या कडेला उभा राहून भाजी विकण्याचं ते काम करायचे. हळूहळू ते आपल्या भूतकाळामध्ये गुंतत गेले. भाजी घ्या भाजी असं मोठ्यानं ओरडून 12-13 वर्षाचा गोविंद रस्त्यावरती भाजी विकत होता. लोक त्याच्याकडे कौतुकानं पाहत होते. तो लोकांशी गोड आणि आपली भाजी बोलत विकत होता. तितक्यात तिथे नारायण देशपांडे आले. नारायण हे शाळेमध्ये शिक्षक होते. ते गोविंद जवळ आले. बाळा, कशी दिली भाजी? 10 रुपयाला जोडी. त्यांनी खिशातून 20 रुपये काढले आणि म्हणाले, हे घे आणि 2 जुड्या दे. गोविंदने चांगल्या मोठ्या 2 जुड्या त्यांच्या पिशवीत टाकल्या. नारायणराव हे संवेदनशील गृहस्थ होते. त्यांच्या मनामध्ये अपार करुणा होती. त्यांना मूल बाळ नव्हतं. ते म्हणाले, बाळा, तू शाळेत जातोस का? नाही. का? कारण मी शाळेत गेलो तर मग आम्ही खायचं काय? आई वडील आहेत ना? आहेत, पण वडील नेहमी दारूच्या नशेत असतात आणि आई आजारी असते. मग आमचं घर कसं चालवायचं? एवढ्या लहान वयामध्ये तो प्रौढ माणसासारखा बोलत होता. त्याची व्यथा ऐकून देशपांडेंना खूपच वाईट वाटलं. ते म्हणाले, मी तुला काही मदत करू शकतो का? यावर गोविंद हसला आणि म्हणाला, तुम्ही मला काय मदत करणार? भाजी तर मलाच विकावी लागेल ना? त्यावर देशपांडे हसले आणि म्हणाले, बाळ, मी तुझ्या भाजी विकण्याबद्दल बोलत नाही. मला वाटतं तू शाळेत जावंस, शिकावंस, मोठं व्हावंस. मोठं होण्याची इच्छा माझीही आहे सर, पण काय करावं? बघू, मोठा झाल्यावर मोठा होता येईल का? त्याचं उत्तर ऐकून नारायणराव खुश झाले. ते म्हणाले, नाव काय बाळा तुझं? गोविंद. बरं गोविंद, तुला काही मदत लागली तर मला सांग. मी दररोज तसा बाजारामध्ये येतच असतो. मी प्रयत्न करेन की तुला चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा आणि यासाठी मी पाहतो की काही करता येईल का. आणि हो, तू भाजी विकून जे काही पैसे कमावतोयस ते कसे तुला इतर मार्गाने देता येतील हेही मी पाहतो. गोविंद त्यांच्याकडे देव भेटला या आशेनं पाहू लागला. पुढे देशपांडे आणि गोविंद भेटत गेले आणि त्यांच्यामध्ये एक नातं तयार झालं. 1-2 दिवस गोविंद दिसला नाही तेव्हा अस्वस्थ झालेले नारायण देशपांडे इतर काही लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळालं की त्याचे वडील वारलेत. त्यामुळे 2-4 दिवस गोविंद भाजी विकायला आला नाही. त्यावर देशपांडेंनी गोविंदचा पत्ता मिळवला. शेजारी असलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना तो सांगितला की पलीकडे असलेल्या झोपडपट्टीमध्ये तो गोविंद राहतो. मग एक दिवस देशपांडे झोपडपट्टीमध्ये गेले. काही लोकांना गोविंदचा पत्ता विचारल्यावर शेवट त्यांना गोविंदचं घर सापडलं. ती लहानशी पत्र्याची झोपडी होती. देशपांडे तिकडे गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की खोलीमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे. 35 वर्षाची खंगलेली बाई धरणीला खिळली होती. नारायण देशपांडे त्या बाईंकडे पाहून म्हणाले, गोविंद इथेच राहतो का?
हो या. तुम्ही देशपांडे सर ना? हो, पण तुम्हाला कसं कळालं? ती अशक्त वाटणारी बाई कशी बशी उठून बसण्याचा प्रयत्न करू लागली. पडून राहा ताई, काही त्रास घेऊ नका. तरीही ती उठून बसली आणि बोलू लागली. गोविंद तुमच्याबद्दल मला नेहमी सांगत असतो आणि का कळत नाही, पण मला असं वाटत होतं की तुम्ही कधीतरी त्याला भेटायला याल. तुम्हाला पाहून मला खरंच खूप बरं वाटलंय. ती थांबली आणि पुढे बोलू लागली. सर, माझ्यासाठी एक काम कराल का? बोला, काय करू? सर, माझा नवरा दारूमुळे गेला आणि मी अशी आजारी असते, काही खरं नाही माझं. मला माझी काळजी वाटत नाही, पण काळजी वाटते ती गोविंदची. सर, तुम्ही गोविंदचा सांभाळ कराल ना? त्याला शाळेमध्ये टाका, तो खूप हुशार आहे. शिकून तो नक्कीच मोठा होईल. तिला खोकला लागला. देशपांडे तिचं शांतपणे ऐकत होते. जास्त बोलू नका. बोललं की तुम्हाला त्रास होईल. काळजी करू नका, पाहतो मी काय करता येते का. असेच काही दिवस गेले. गोविंद आता दररोज येत असे, आपली भाजी विकत असे. देशपांडे त्याच्याशी बोलायचे आणि भाजी विकत घ्यायचे. आज पुन्हा एकदा गोविंद भाजी विकायला बसायचा. ती जागा देशपांड्यांना मोकळी दिसली. त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्यांची शंका खरी ठरली. 2 दिवसांपूर्वीच गोविंदच्या आईचं देखील निधन झालं. आता गोविंद एकटा राहिला होता. कोणीतरी सांगितलं की त्याचा मामा त्याला घेऊन जाणार आहे. त्याचा मामा त्याच्या वडिलांसारखाच बेवडा होता. तो काही गोविंदचं नीट पालनपोषण करणार नाही हे स्पष्ट होतं. शेवटी नारायण देशपांडे यांनी त्याच्या घरी जायचं ठरवलं. ते त्याच्या मामाला भेटले आणि आपण गोविंदच्या शिक्षणाचा सगळं खर्च करायला तयार आहोत असं त्याला सांगितलं. तसं पाहिलं तर मामाला गोविंद जडच झाला होता. त्यामुळे त्यांनी देशपांडेंचा प्रस्ताव स्वीकारला आणि गोविंदला देशपांडेंच्या हवाली केलं. गोविंद आता नियमित शाळेत जाऊ लागला. अंगभूत हुशारीमुळे तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. 10वीला चांगले गुण मिळवून तो आता कॉलेजला गेला. एक दिवस देशपांडेंनी त्याला बोलावलं आणि ते गांभीर्याने त्याला म्हणाले, गोविंद, मला तुझ्याशी बोलायचं आहे. बोला सर. गोविंद, माझंही आता वय होत आलंय. माझी गावी काही प्रॉपर्टी आहे. माझ्यानंतर ती माझ्या भावाच्या मुलांना जाईल, पण ती व्यसनाधीन माणसं आहेत. गोविंद शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होता. गोविंद, मी एक निर्णय घेतलाय. काय सर? गोविंद, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करू इच्छितो. पण सर, हा निर्णय मी पूर्ण विचारांती घेतलाय. फक्त तुला माझं नावच लावावं लागेल. गोविंद म्हणाला, तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही काहीही सांगा, मी ते ऐकायला तयार आहे. देशपांडेच्या चेहऱ्यावरती समाधान झळकलं. गोविंद देशपांडेंचं नाव पुढे त्यांनी पद्माकर देशपांडे केलं आणि पुढे तो मोठा व्यावसायिक म्हणून नावारूपाला आला. भरपूर नाव कमावलेले देशपांडे सर आपल्या अक्कलहुशारीने व्यावसायिक झाले आणि आता ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक मोठं नाव झालं होतं. मात्र इथपर्यंत पोहोचताना त्यांना साम दाम दंडभेद या नीतीचा अवलंब करावा लागला. तितक्यात त्यांच्या फोनची बेल वाजली आणि ते भूतकाळातून वर्तमान काळामध्ये आले. त्यांनी फोन उचलला. हॅलो, कोण बोलते? काय सर, माझा आवाजही विसरलात? कोण? कायरा? धन्यवाद ओळखल्याबद्दल. कायरा, मला तुला इथे पाहून खरंच खूप आनंद झालाय. खरं पाहिलं तर मला तुझं कौतुक वाटतं. तू कोणाच्याही मदतीशिवाय इथपर्यंत पोहोचलीस. धन्यवाद सर. पण मला माहीत आहे तुम्हाला आश्चर्य याचं वाटतंय की मी माझ्या कोणाच्या मदतीशिवाय इथपर्यंत कशी काय पोहोचले. ती हसली. तू काहीही म्हण कायरा, पण तुझ्याबाबत माझ्या मनामध्ये राग द्वेष नाही. धन्यवाद. पण मग असं काही असतं तर तुम्ही माझ्याशी इतकं वाईट वागला नसतात. मग देशपांडे काही वेळ थांबले. कायरा, काही गोष्टी माझ्याकडनं चुकलेल्या आहेत. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. जे झालं ते माझं नुकसान भरून निघणार नाही. आर्थिक नुकसान भरून काढता येतं, परंतु मनावर झालेले घाव भरून यायला फार वेळ लागतो. कायरा, झालं ते गेलं. आपण विसरून जाऊयात आणि पुन्हा एकदा आपण भेटूयात. देशपांडेंचं हे बोलणं ऐकून कायरा खळखळून हसली. काय सर, तुम्ही अजूनही मला तीच कायरा समजता का? आणि तसं काही समजत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय.
मी आता पूर्वीसारखी बिलकुल राहिलेली नाही. तेव्हा भेटणं, एक होणं हे विसरून जा. ठीक आहे कायरा, जशी तुझी इच्छा. पण मी तुला एक आश्वासन देऊ इच्छितो. काय? कायरा प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे पाहू लागली. कायरा, तुला माझी कधीही मदत लागली तर मला फोन कर. मला तुला मदत करायला नक्कीच आवडेल. सद्भावना आणि सौजन्य दाखवल्याबद्दल आभार. पण मी देवाकडे प्रार्थना करीन की तशी वेळ माझ्यावरती येऊ नये. आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. चला बाय देशपांडे सर. तिनं नाजूक आवाजामध्ये फोन ठेवला. देशपांडे काहीसे अस्वस्थ झाले. बाहेर बर्फाचा हिमवर्षाव जोरदार होत होता. ते अस्वस्थ होऊन खिडकी बाहेर पाहू लागले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही कथा इथेच संपुष्टामध्ये आलेली आहे. आपण एका नवीन कथेसोबत लवकरच तुम्हाला भेटणार आहोत. तोपर्यंत ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.